सर. ग्रेट सुंदर मॉर्निंग आणि सर. अमेझिंग असा मॅमचा रिझल्ट आहे आणि नक्कीच मॅम ते शेअर करणार आहेत आणि जबरदस्त असा वर्कआउट सेशन झालेला आहे. येस मॅम. येस सर. मी माझी ओळख करून देते. मी संध्या भापकर, भोसरी, पुणे इथून आहे आणि गेल्या 2.5 ते 3 वर्षभरापासून या फॅमिलीला जोडलेले आहे. खूप छान अमेझिंग असा रिझल्ट माझा या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आलेला आहे. आणि रिझल्ट येण्याची कारण सर्वात महत्वाची म्हणजे मार्गदर्शन. ते आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं केलं जातं. प्रॉपर गायडन्स केलं जातं तरच आपला वेट लॉस होतो. नाहीतर आपल्याला माहिती नसतं की आपल्याला कधी वर्कआउट करायचंय, कोणत्या वेळेला, काय खायचंय, किती खायचंय, याचं काहीच नॉलेज नसतं. तर ते सगळ्यात पहिलं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला माझ्या आरोग्य सल्लागार ज्योती सर्जिने मॅम यांनी शिकवलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी 2.5 महिन्यामध्ये 18 kg फॅट लॉस करू शकले. आणि सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम माझा जो होता की पीसीओडीचा प्रॉब्लेम होता मला. स्कार अँडोमॅट्रिसिस नावाचा पीसीओडीच्या रिलेटेड प्रॉब्लेम होता. तर तो या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सॉल्व्ह झालाय 100%. आणि हा डिस्क्लेमर आहे की हा माझा स्वतःचा पर्सनल रिझल्ट आहे. तर प्रत्येकाची बॉडी जशी वेगळी असते तसा त्याचा रिझल्टही वेगळा असतो. सो माझाही वेगळा आहे. त्यासाठी माझ्या आरोग्य सल्लागारांनी मला पीसीओडीचा आहार दिला आणि प्रॉपर 3 महिने तो इंटेक केल्यानंतर सोबतच 18 kg फॅट लॉस झाल्यानंतर बॉडी क्लीन होते आतून. रोजच्या रोज घामाची आंघोळ होते, बॅड टॉक्सिन्स बाहेर निघून जातात आणि त्यामुळे आपला रिझल्ट येतो. तर इथे कोणी सांगत नाही की तुम्हाला इथे आल्यानंतर कुठल्या आजारावरती प्रॉपर रिझल्ट भेटेल. फक्त वेट लॉस साठी इन्व्हाइट केलं जातं आणि विश्वास ठेवायला आपली गरजेचा असतो विश्वास. कारण आपण जर विश्वासच नाही ठेवला तर पुढच्या कुठल्याच गोष्टी शक्य होत नाही. परंतु मी माझ्या आरोग्य सल्लागारांवरती विश्वास ठेवला आणि इतका छान असा रिझल्ट या फॅमिलीत आल्यानंतर आला. तर मी सर्व महिलांना हेच सांगेल की आपल्या पीसीओडीला अजिबात हलक्यात घ्यायचं नाहीये. की खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आपल्या मुलींना, आपल्या सुनांना, आपल्याला स्वतःला जर का काही प्रॉब्लेम असेल तर वेळेमध्ये जागं व्हायचे आणि त्याच्यावरती उपचार करायचे. उपचार म्हणजे मेडिकली उपचार असे नाही, आपल्याच हातात आपले उपचार असतात. रोज 1 तास द्यायचा आहे स्वतःसाठी, योग्य आहार घ्यायचा आहे. आणि जसं मगाशी मुंडे सरांनी एक गोष्ट शेअर केली की त्यांना पायामध्ये क्रॅम्प येतात. आपल्या कॉलवरती रोज आहार मार्गदर्शन केलं जातं वर्कआउट नंतर की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती न्यूट्रिशनची गरज असते. तर त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांना ज्या न्यूट्रिशनची गरज आहे त्यांना ते न्यूट्रिशन नाही भेटलं म्हणून त्यांच्या पायामध्ये क्रॅम्प वगैरे यायला लागले. तर प्रत्येकाने आपापल्या आरोग्य सल्लागारांना वेट लॉस आपला कम्प्लीट जरी झाला तरी सुद्धा त्यांचा हात कधीच सोडायचा नाही. कारण त्यांच्यामुळे आपली बॉडी इतकी सुंदर झाली. तर जर नेहमी त्यांच्या सोबत राहिलो तर अजूनही आपली हेल्थ अजून छान होऊ शकते. तर प्रत्येकाला जर जो प्रॉब्लेम आहे आपल्या आरोग्य सल्लागारांना जर सांगितलं तर ते नक्कीच आपल्याला सजेस्ट करू शकतात की तुमच्या बॉडीला कशाची गरज आहे. तर थँक्यू सो मच सर की तुम्ही मला वा. बोलण्याची संधी दिली. खूप सुंदर आणि अमेझिंग मॅमनी अनुभव शेअर केलाय. शेवटचा 1 मिनिटामध्ये मॅमला एक प्रश्न विचारतोय. मॅम, आपल्या वर्कआउटचं महत्व सांगायचंय. आपला वर्कआउट कशा पद्धतीचा आहे तो प्रॉपरली सांगायचंय खूप सुंदर अशा पद्धतीनं. येस, आपल्याकडे कार्डिओ वर्कआउट घेतला जातो प्रॉपर डोक्यापासून पायापर्यंत फुल बॉडीचा एक्सरसाइज करून घेतला जातो. ज्या सदस्यांना प्रॉपरेशन असतात की माझ्या फक्त पोटावरतीच फॅट्स आहेत, काहींना थाईज वरती फॅट्स आहेत, काहींना हातावरती फॅट्स आहेत, तर पूर्णच बॉडीचा आपला वर्कआउट करून घेतला जातो. कुठल्याही बॉडी पार्ट वरती फॅट्स शिल्लक राहत नाहीत जर का प्रॉपर केलं तर. आणि स्ट्रेचिंग बसतो इतपत आपल्याकडे अगदी वॉर्मअप पासून कूल डाऊन पर्यंत सगळ्या प्रॉपर स्टेप्स घेतल्या जातात. त्याच्यामुळे 100% रिझल्ट येतो आणि प्रॉपर बॉडी गरम होते. त्याच्यामुळे फुल बॉडीतून जे काही बॅड टॉक्सिन्स आहे ते पूर्ण बाहेर पडले जातात. त्यामुळे कार्डिओ वर्कआउट हा डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात. येस सर. येस, नक्कीच. कार्डिओ, मेडिटेशन, योगा आणि कूल डाऊन, वॉर्मअप या सगळ्याचा मिक्सअप खूप सुंदर अशा पद्धतीनं केलेला आहे. तर थँक्यू सो मच मॅम, तुम्ही सुंदर असा